नमस्कार, मी लाघवी ओम सावंत बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते आणि आता नजर टाकणार आहोत आतापर्यंतच्या सुपरफास्ट घडामोडींवर। बोरिवली रेल्वे स्टेशनवर काल सकाळी उर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत बराच राडा झालाय। काँग्रेसच्या रॅलीत काही जणांनी मोदी मोदी अशा घोषणा दिल्यानं काँग्रेस कार्यकर्त्यांकडून संबंधित युवकाला मारहाणही करण्यात आली आहे। दरम्यान भाजपनंच हे सगळं घडवून आणल्याचा आरोप उर्मिला मातोंडकर यांनी केला आहे। बोरिवली स्थानकावर सोमवारी सकाळी हा राडा झालाय। निमित्त होतं उर्मिला मातोंडकर यांच्या प्रचार रॅलीचं। त्याचं झालं असं की उत्तर मुंबईच्या काँग्रेस उमेदवार उर्मिला मातोंडकर बोरिवली स्थानक परिसरात रॅलीद्वारे प्रचार करीत असतानाच काही तरुणांनी काँग्रेसकर्त्यांसमोरच मोदी मोदी अशी घोषणाबाजी सुरू केली। त्याला प्रत्युत्तर म्हणून मग काँग्रेस कार्यकर्त्यांनीही चौकीदार चोर है च्या घोषणा दिल्या। अशातच काँग्रेस कार्यकर्ते मोदींच्या जयघोष करणाऱ्या तरुणाला मारहाण केल्यानं इथं आणखीनच गोंधळ उडाला। हे सर्व भाजपनेच घडवून आणल्याचा आरोप उर्मिला मातोंडकर यांनी केलाय। क्राउड के बीच में से 15-20 लोग आए हैं और उन्होंने बीजेपी के नारे, मोदी साहब के नाम के नारे लगाने वगैरह शुरू कर दिया। शुरू में तो मैंने उसके जाने दिया, मैंने बोला चलो छोटी मोटी चीजें होती रहती है, बल्कि मैंने उनको ऐसे भी किया कि चलो व्हाटएवर अभी खत्म करो। उसके बाद वो लोग वहां पर रुके नहीं हैं, उन्होंने बहुत अश्लील तरह के हाव भाव और नाचना गाना शुरू किया, क्योंकि वहां पर जो पीछे की महिलाएं थी वो इन सब चीजों से डर जाए, कहीं ना कहीं बैक ऑफ हो जाए और मतलब एक गंद मचे। और इस सब के बाद हमारे लोगों को आगे जाना पड़ा कि ये सब स्टॉप करो, बस करो। और वो आगे आगे आ रहे थे, मेरे रथ जहाँ पे खड़ा था मेरा वैन उधर, तब जाके इन्होंने जब उनको रोका तब ऑब्वियसली उन्होंने हाथापाई शुरू कर दी। और उधर पीछे जो एक दो पहले तो महिलाएं थी उनको सबसे पहले उन्होंने एक हाथ दूसरी को भी पीट भी दिया है। भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी मात्र हा आरोप फेटाळून लावलाय। काँग्रेसला पराभव दिसून आल्यानंच ते हाणामारीवर उतरल्याचं शेट्टी म्हणाले। एखाद्याच्या रॅलीवरती अशा प्रकारे जर त्यांचा जो आरोप आहे किंवा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलं, त्या क्लिपमधून क्लिअर कट दिसतो रेल्वे स्टेशनवरती प्रवासी उभे आहेत आणि ते मोदी मोदीची घोषणा देतात। काँग्रेसचे लोक बाहेरून एसवी रोडवरून आतमध्ये रेल्वे स्टेशनच्या आतमध्ये येऊन मारामारी करतात, हाणमारी करतात। हे किती शोभतंय काँग्रेसला? काँग्रेसने मेरिटवरती निवडणूक लढावा। या सगळ्या प्रकाराची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून घेत अधिकचा तपास सुरू केलाय। तर उर्मिला मातोंडकर यांनी या गोंधळानंतर पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे। ब्युरो रिपोर्टसह सुनील महाडेश्वर, न्यूज 18 लोकमत, मुंबई।